देवेंद्र फडणवीस यांना हे ओझं झालेलं आहे सगळं. मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे ओझं फेकायचंच आहे उचलून. मी सांगतो, अमित शहांच्या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की ह्या अशा लोकांबरोबर मला काम करणं अवघड झालं आहे, त्यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागेल, सरकारची आणि राज्याची बदनामी होत आहे. हे श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांनी या दोन पक्षाचे जे प्रमुख आहेत तिथे बसलेले अमित शहा त्यांना भेटून सांगितलेलं आहे 4 दिवसापूर्वी. नाही, पण महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का? कारण पहिली देवेंद्र फडणवीस दिल्लीवारी करतात, अमित शहांना भेटतात, राज्यपालांची त्यानंतर भेट घेतात, शिंदे 2 दिवस दिल्लीत असतात, ते भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतात, असं म्हटलं जातं. अमित शहांनाही ते भेटले. काही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काही घडणार आहे का? मंत्र्यांचे राजीनामेच होते तर मंत्र्यांना जावं लागेल, मंत्रिमंडळामध्ये रिशफल होईल, यापेक्षा वेगळं घडण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही. बाकी पाहू काय होत आहे, तुम्हाला सप्टेंबरपर्यंत कळेलच.